नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता कुडगाव बदलापूर। नगरपालिका हद्दीतील बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात 1 मे महाराष्ट्र दिनास औचित्य साधत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाप्रसंगी कुडगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक तसेच नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, भाजपा गटनेते शरद तेली, आरोग्य सभापती किरण भोईर, राजेंद्र घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली। डायलिसिस सेंटर उद्घाटन झाल्यावर भाजपा गटनेते तसेच नगरसेवक शरद तेली यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता बदलापूर। अनेक दिवसांपासूनची बदलापूरच्या नागरिकांची मागणी होती की बदलापूरमध्ये विनामूल्य डायलिसिस सेंटर व्हावं। सन्माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांचा सातत्याने असलेला प्रयत्न, त्याला तेवढ्याच ताकदीने दिलेली आमचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांची साथ, यामुळे आज हा आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे। डायलिसिस सेंटर जे सामान्य रुग्णांना 3000 रुपये प्रत्येक डायलिसिसला खर्च करायला लागत होता, तो लागू नये आणि अगदी विनामूल्य दिवसाला 15 डायलिसिस होतील इतपत सुविधा बदलापूर शहरामध्ये आमदार किसनराव कथोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झाली आहे। ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालंय। मी तमाम नागरिकांना आणि ज्यांना डायलिसिस करावं लागतं त्यांना मी विनंती या ठिकाणी करतो, आवाहन करतो की आपण या डायलिसिस सेंटरचं अतिशय अद्ययावत असं सेंटर आहे, जरी सरकारी असलं तरी एकदम अद्ययावत आहे। आपण या डायलिसिस सेंटरचा या ठिकाणी फायदा करून घ्यावा, विनामूल्य सोय आहे आणि हे करत असताना जी काही सामान्य रुग्ण आहेत या ठिकाणी त्यांना फार मोठा दिलासा याच्या माध्यमातून होणार आहे। मी आमदार किसनराव कथोरे साहेबांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, जिल्हा शल्य चिकित्सकांना धन्यवाद व्यक्त करतो आणि याचं उद्घाटन जे आहे ते आमदार कथोरे साहेब, आमच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले आणि आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत झाले। निश्चितच बदलापूरसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। धन्यवाद।